कोणाचं आहे? जनतेचं आहे, बरोबर. सर्वसामान्य लोकांचं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. त्यामुळे यापुढे राजधानी सातारा व्हावाशी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर. आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की करेल. लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार. हे सगळे विरोधक त्यामध्ये जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला, म्हणाले ही योजना फक्त चुनावी जुमला आहे. पण 5 हप्ते त्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हकललं. मग त्यांना तुम्हाला मी सांगतो, विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे. लाडक्या बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे माहिती सांगितली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून टीका होत आहेत. सध्या लाडक्या बहिणीच्या आहेत तर याच्यापैकी 60 लाख बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत. तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती सध्या न्यूजवरती व्हायरल होत आहे आणि अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरती सध्या चर्चा होत आहेत. आणि छगन भुजबळ मंत्री देखील आहेत, तर यांच्यासारखे जे नेते आहेत त्यांनी देखील भाषणे दिली आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं महिलांना की जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही त्वरित पैसे परत करा, अन्यथा तुम्हाला दंड द्यावा लागेल. तर अशा प्रकारची त्यांनी आपल्या भाषणातून माहिती दिलेली आहे आणि अशी भाषणं तुम्ही देखील आता न्यूजवरती पाहिली असेल. आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकष पडताळणी देखील होत आहे असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे यावर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी जे उपमुख्यमंत्री आहेत तर यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींची ही जी योजना आहे ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे. कोणत्याही बहिणींना दंड द्यावा लागणार नाही असे देखील त्यांनी सांगितले. याचबरोबर कागदपत्र पडताळणी ही सगळ्यांचीच होणार नसून ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच ठिकाणी किंवा त्याच ठराविक महिलांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. तर याचबरोबर विरोधकांकडून दरवेळी अशा प्रकारच्या तक्रारी केली जातात, त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नये असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये वाटप. तर याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना आता 1500 रुपये कधी जमा होतील, म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा कधी जमा होईल याची प्रतीक्षा लागलेली आहे. आणि वारंवार यूट्यूब चॅनलवरती किंवा इतर ठिकाणी विचारत आहेत की आमचे 1500 रुपये कधी येणार. तर या संदर्भातली सध्याची माहिती आहे की संक्रांतीला पैसे जमा होणार आहेत असे अनेक व्हिडिओज आहेत किंवा अशी माहिती समोर येत आहे, परंतु अशी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही. आत्तापर्यंत जर आपण पाहायला गेलो तर मागील जे सर्व हप्ते जमा करण्यात आले ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि याच आठवड्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आत्तापर्यंतचे सर्व हप्ते जमा झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता देखील आहे जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतच जमा होण्याची शक्यता आहे. अधेमध्ये किंवा संक्रांतीला हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्याचबरोबर त्याच्या आत यामध्ये पैसे येणार नाही. तर अशी महत्त्वाची माहिती आहे. आणि लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे हप्ते वाटप आहे जे 1500 रुपये आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री असतील, त्यानंतर आदित्यताई तटकरे असतील तर याच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि घोषणा करतील आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींना सरसकट हप्ते वाटप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केले जाणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तर अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री, मंत्री आणि त्यानंतर म्हणजेच मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये हप्त्यांची जी प्रतीक्षा होती तर ती जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा केली जाणार आहे. तर थोडीशी वाट पहा, लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यांचा जो जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.